ही कुठे गेली काय मनीषा मनीषा काय काय बा तुला झोप चालली मला काही कळा ना आपला आज सोन्याचा दिवस उगून राहिलाय त्या साहेबांचा फोन आला होता मला काय म्हणे ते म्हणून झालं पुरीचं काम झालं म्हणे झालं का अरे बापरे चांगली गोष्ट झाली मग हा ना मी सकाळपासून देवाला हात जोडत होते माहिती का नाही नाही माझं लय स्वप्न होते पण तुला सांगतो गावात आहे ना गावात शिरपतराव कॉलर उडी चालत गावापैकी बघ ती आपली पोर कामाला चालली हं? मग आता शिकेल सवरेल आहे ना हो. हा आता शिकेल मग सवरेल, शिकेल का बरं नाही लावणार कुठं कामाला जाऊ दे गुणकारी रंगाला काळे असू दे हा, मग. पण तिनं गावाचं गुण काढणार आहे ती गुण लोक म्हणतात पोरी नाही पाहिजे पण आपल्या पोरीन बघा आता आपल्या पोरीचं बघून लोक असे जळतील ना आजच जाते का माप नाही परत पाणी होईल त्यांच्या बार हा जळून जळून काय झालं ती कामाला लागली का हा त्याला की तिला गाडी घेतो एक हा हा कुठी गाडी घेतो मस्ती गाडी ड्युटी जाईन ये जाईन हा पण माणूस चांगला वाटतो बघ चांगला आहे ना पण नाही खात्रीशीर आहे पण तुम्ही विचारपूस केली ना चांगली नाही नाही, मोठे उद्या वर्धा माणूस असो तो फसवणार आहे का फसवणारे माणसं का लपातात का काय चाललंय गप्पा कधीची गप्पा बस, लावून राहिली तुम्ही हे तुझ्या कामात चाललंय ना बाई झालं बघ काम देवाला हा झालं ना झालं काम झालं ग बाई आता पहिले पेड्याचा बॉक्स आण संध्याकाळी मी टोटल गावाला पेढे वाटणार आहे हा वाटा टोटल गावाला पेढे घरोघर जाऊन एवढा आनंद झालाय तुम्हाला वा वा बाई आपल्या गावात पहिला सूट पोरगी नोकरीला चालली मग आम्हाला आनंद नाही आहे का आम्ही आई वडील आहे ग तुला लय जीवांनी पाळलं ग बाई जीव लावून एवढं केलं तुझ्यासाठी कष्ट करून घाम मग मी गाळून. कशावर जाऊ मला गाडी ते बघ आता तुझे गाडी. पप्पा येऊन कशाला झालं. रडताय तुम्ही काय आता या टायमाला ना का रडू आता चांगलं झालं ना सुखाचे अश्रू आले मला सुखाचे अश्रू हा, सुखाची जाऊ दे आता सुखाची पण नका आसरू गाळू सुखाचे अश्रू येते मला हा माझ्या पूर्ण माझं स्वप्न खरं केलं खरं केलं ग बाई लोक म्हणते पोरी नको पण आपल्याला अजून एक दिली असते देवाने हिच्यासारखी पाठवली असती नोकरीला हा ना पुढे सोडून. किती लोक नाव ठेवी झाली तेव्हा म्हणे लय काळी पोर आहे लय काळी पोर आहे लोक पण मी काळी आहे, पण मी आता नाही जॉबला नाही लागली ना तेव्हाच म्हणायची हिला कोण नवर भेटत बाईले आणि नाव हिला काय येणार आहे घरातले नाव ठेवायचे बाहेरचे नाव ठेवायचे तुझा बाप पण चिडचिड करायचा मग नंतरून लेच काळी जन्माला घातली आता काय माझ्या हातात तिच्या होतं का? हातात काय होतं आंध्र तुम्ही पण कोणते गोरे माझ्या तुमच्यावर गेली नाही नाही आंध्र रात्री जन्माला काळच पोर राहते चांदण्या रात्रीची असते तर मग ती ढवळी झाली असते बरं ते जाऊ द्या आपल्या लेकराचं चांगलं झालं ना कल्याण ते बाकीचं आपल्याला काही घेणं देणं नाही बघ कसे बोलत मला लई राग येतो. जाऊ दे काय गं. बोलतात ना थांब मी काय म्हणतो त्याला किती आपण 2 लाख कबूल केले ना किती 2 लाख जर काम झालं ना हा. 2.5 भरी अरे बापरे मला आनंद एवढी आनंदाची गोष्ट आहे मग वा 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 काम झालं पाहुणे फोन करू का करा हॅलो हां झालं बघा काम झालं म्हणलं राणीचं हे आलं का काय हां साहेब आले नमस्कार नमस्कार बसा नमस्कार बसा अहो, किती धावपळ केली तुमच्यासाठी माहिती का नाही चांगलं आहे हो खूप आमच्या करता तुम्ही अहो, तुमचं असं समजा ना पैसे नुसते साहेबाला दिले का ऑर्डर नाही दिली समजा हो आमच्या करता खूप कष्ट घेतो डायरेक्ट वयवरती एकदम हा का हा हिचं कल्याण झालं समजा पेपर आहे ना सगळे देऊन टाकले हा का अरे वा पाय हा म्हणजे आता काहीच बघायची गरज नाही पैसे द्यायचे हातात आणि हातात ऑर्डर घ्यायची हा लगेच कामाला जाईन का लगेच 4-5 दिवसात आणि तरी का टेटिंगला काय पेमेंट राहील हो तरी 40-45 पेमेंट राहील हा हो 40-45 हजार रुपये अरे बापरे हो सोपं नाही शिरपतराव गुचकी लागली वाटतं त्याला मुश्किल आहे. अहो इतके पेमेंट राहील ना अच्छा आनंद आनंद आनंदाची झाला ना उमर त्यांना आहे. तिच्यामुळे आनंद गुचकी लागली. आनंद हर्ष झाला हर्ष आनंद दिसतो आनंद असा हर्ष आम्हाला जिंदगीत कधी झाला नाही पहिल्यांदाच झालाय तुम्ही ना आम्हाला देव भेटले देवच भेटले आम्हाला मी लय जणच काम करेल हा. तिकडे गेलं तिकडे लोक पायाला लावा त्या अहो, हे असे पुरे लय काय लावले. लावते पायाला पाय पडायला हा का हा कोणी उपकार तिने उपकार केले उपकार मोठे मोठे माणसं पडत माहिती का मोठ्या लोकांचे फक्त उपकार असतात हा त्यांना पैशाची नाही त्याला माणूसची जाण राहते गरीबाची जाण राहते बरं का तुमची पोरगी अशी एकुलती एक समजा का तिचं फक्त 2 लाखात काम करून राहिले नाही ते 5 लाखाच्या खाली कोणाचेच घेत नाही 5 लाख? 5च्या वरतीच ऐक हा माझ्या करता तिने 2 लाखात काम केले शिरपतरावच्या तोंडाकडे पाहून हा का शिरपतराव तोंडाकडे पाहून माणूस लय गोड
जाऊ द्या तुम्ही आमच्या तोंडाकडे पाहिला आमचा लय आशीर्वाद भेटतो ना आमच्या पोरीचा पण आणि आमचा पण अहो तिचा नाही भेटलं तिच्या पोरायचं भेटेल लय आशीर्वाद भेटन आबाय चांगलं होईल पहिला पगार झाला ना ऐक ना पहिला पगार झाला का साहेबाला पार्टी देऊन टाकायची मटणाची मटण खाते मग खाऊ ना मटण त्याला काय लागतं तुम्ही माहिती मटण काय पहिला पगार आहे ना नाही घरी आला तरी चालेल सगळं गावाला जेवण देऊन टाकू आम्ही हा ना पेढे वाटायचे आणि यांना पार्टी द्यायची हो पूर्ण गावाला पेढे वाटा मी पूर्ण पिढी वाटत हो म्हटले ना ते हो बरं का बरं ते झालं काम झालं हा काम बोलवले पाहुणे तर पैसे घेऊनच येऊ राहिले. पैसे आज संध्याकाळपर्यंत करा बरं का पण. अहो नाही एवढा टाइम का लगेच एवढा फोन केला माझं कसं आहे मला वेळ राहतो. पैसा सगळा ऍडजस्ट करून ठेवली आता तुम्हाला मी किती वेळ दिलाच पाहिजे मी 1 तासापूर्वी यायला पाहिजे होतं. हो हो कामं इतके ना हो लय लोक मागा लागत साहेब पैसे घ्या तरी आतापर्यंत किती लोक सर्व्हिसला लावले तुम्ही आतापर्यंत असं समजा कमीत कमी ना 55 ते 60 जण पाय 55 ते 60 जण हो मग तुमचं लय नाव असेल हो नाव म्हणजे यार मला पाहतच लोक ओळखून टाकी द्या हा का हा हवा तो चालला म्हणतो समाशेर अरे समाशेरच म्हणते सगळे साहेब हो म्हणजे शेड बी म्हणतात साहेब बी म्हणतात मग कोणी आदराने बोलवत असेल चहा पाणी प्यायला हो चहा पाणी हा तुम्ही विचारूच नका कंटाळत असेल मी तुम्ही इतके चहा पाजायचे लोक इतके चहा पाहिजे आज शेवटी चहा बंद करून टाकला अरे मी बाबा आता चहा घेणंच बंद करून टाकलं हा. अहो, लय चहा पाणी व्हायचे माहिती का अहो एका दिवसात 60-70 चहा मी तुम्हाला चहा नाही बांधणार डायरेक्ट दूध पार्टी दूध नाही नाही पार्टी सांगितली ना आता अहो, दुधाने बी ऍसिडिटी होती हा बर हा ते दूध पिऊ पिऊ काटायला लागला मी चहा बंद केला लोक दूध द्यायला लागले म्हणलं आता चहा बंद दूध बंद काय थंड पेजा थंड थंड माझा सर्दी होती. माझा ते माझं केल्यानंतर हे होतं सर्दी होती मग त्याच्यामुळे काहीच नको खरे खरे रोकडा. पण तुम्हाला इंडायला लागत हा इंडरले लागत त्या मान्य तुम्ही 2000 काम केलं ना तुमचे उपकार 2000 नाही 2 हा 2 लाखात उपकार तेवढं म्हणजे तुम्ही उपकार फेडता फेडता तुम्ही ना मला विसरू शकत नाही तुम्ही मला आयुष्यभर विसरणार नाही जाऊ द्या आमची हो गरीबाची मदत केली आम्हा अंगाचा कातड काढून तुम्हाला जर जोडा शिवला तरी कमीच पडेल एवढे उपकार आहे हो, एवढे उपकार वर नाही यार खूप उपकार झाले खरंच उपकार केले खूप उपकार केले आमच्यावर आम्ही तुमचे आभारी आहे. अहो, तुम्ही आता विचार केला 55-60 लोक आणि एका जणाकडून कमीत कमी 5-5 लाख रुपये भेटले म्हणजे 3-4 कोटीचे व्यवहार केले मी अरे बाप मग तुम्ही साधं समजा ते काय गरीब माणसं आहे का पण आपल्या मा गरीबाच्या घराला पाय लागले त्यांची मी असं आता पाहिजे सहसा नाही हे शिरपतराव चांगले आपल्याला ओळखी द्या चांगलं बोलणं चाललंय आमचं संबंध चांगले म्हणून मी घरापर्यंत आलो बरं झाले आले काय झालं एका हॉटेलवर आम्ही बसलो होतो हा त्यांना चहा दिला ते काही चहा पिले नाही मी होतो त्या अंग बसेल तिने दिला माग म्हण हो पाहुणे चहा घ्या तर ओळख होईल हा आणि त्यांना चहा पाहिलं ते मला पोहे खाऊ घातले मी तेच तर विचार करू राहिले केव्हाची ओळख कस काय झाली तुमची पण ते पाहुणे काय ना पार्टीची येत होती बरं का ते बाकीचे माणसं होते ना बरं मी काय म्हणतो पाहुणे तुम्ही एक काम करता का तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येता का आज करू का बरं चालतं काय हरकत तर आम्ही पैसे जमा करून देतो हा आज पैसे घेऊन जायचे आणि उद्या लगेच तिला काम बरं का शिरपतराव माझं कळकळीचं सांगणं आहे आज जर पैसे नाही भेटले ना आणि आज जर पैसे नाही पोहोचले 4 दिवसात ऑर्डर पोहोचणार भेटणार नाही बरं का 1 दिवस जरी लेट झाला तर डायरेक्ट महिनाभर ऑर्डर नाही नाही दुसरा माणूस भरला जाईल तिला हा दुसरा म्हणून अहो रेडी पैसे घेऊन आम्ही आहे ना काळजीपूर्वक पैसे देतो संध्याकाळी. मला सांगा मी 5 लाखाचा विचार करेल का 2 लाखाचा विचार करेल 5 लाखाचं पण मी खरं तुमच्या तोंडात कोण आहे? तोंडाक इमानदारी इमानदार लोक हाय अजून हाय चालेल तुला नोकरी चालेल ना मस्त हो मग लय भारी तिला विचार नोकरी करायला हा ना अहो, सरकारी नोकरी आहे बरं तिचे शिक्षण व्हायला त्याच्यामुळे नोकरी म्हणजे नोकरीच भेटली पुन्हा तुमचं खूप शिक्षण होईल गाव साहेब माझं लय शिक्षण आहे माझं शिक्षण तुम्हाला वाचवा तुम्ही परेशान व्हाल बाबा लय मोठं शिक्षण आहे माझं बरं मग आता काय मग तेवढं हा व्यवस्था हा करतो करतो मी. काय घाबरणार तुमचं काम आहे हो, ना 100% लागली समजा ती चालेल तुम्ही आतापासूनच पोरगी आहे ना नोकरी लागला समजायचं चालेल हा काळजी करू नका बरं का आपल्याला लय गरीब लय आशीर्वाद आहे. थांबा पाय करा ना हो, नाही आता नका आता नका. उपकार केलाय आपला चालेल. का रे मी काय होतो ते राम ना घर आता ते पाहुणे का पैसे मागितले होते पाहुणे येतील ना तुम्हाला म्हटले ना ते चहा ठेकडे मला परत बोल तो आणतो का सुटलं काय फोन करतोय हा हं? चला दादा काय नाही. हे आपल्याला बोलवलं खरी हा ना हं? आता बोलवलं पण आता काय काम याचं याचं असं आहे हं?
काय काम आहे आता? ते- तिथं सांगितलं ना काय चाललं काय पोर मामांना सांगितलं माहिती आहे ना. पुरीला कामाला लावायचं वाटतंय काही सर्व्हिस लावायचं तर कुठेतरी तिने पैसे भरायचे आणि लावायचे कामाला असं चाललंय पण ते. यानं चांगला तपास केलाय का आता काय आता आपल्याला काय करणार गेलं आता निश्चित पैसे आणा नुसतं पण काय पैसे आणा नुसतं पण ना. विचारपूस करायची मग. अगोदर आपल्याला विचारायचं हा. असं असे मग हं? बरं कुठे आता जॉबला काय जगात काय झालं माहिती का फसवणूक फसवणूक लय चालू लय झाले आहे. लय चालू आहे टेम्परवारी नोकरी मग. आता त्यांची जाऊ द्यायची सासरी तिचं राहील द्यायची परमानंट आता कोणी करतंय का नाही ना सांगा सगळं कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊन टाकी सरकारी का नोकऱ्या मग नाही राहिल्या. बरं एवढा पैसा भरायचा आहे त्याच्यात तर काय गॅरंटी हा लाव तिला महिना 2 महिने हा आणि टाकलं काढून मग काय करायचं ते बरोबर आहे ना आज काय पैसा भरोसा? बाई पैसा जायचा हा अहो जगात असे फसवणारे लय झाले लय झाली मी म्हणते तिच्या घरी आता ते 4 वेळा म्हंटले पण त्याच्यात ते सासरे शिरपदार कळत नाही का हा, पाहते त्यांच्या घरचे हा ना आता 10-12 इकडे येईल ती हा का हा मग आता ते काय करू राहिले काय माहिती. तिचं वाटत असेल चांगलं काय हा बरं हे बघा ते दाजी ना ते दाजी पण आहे ना असं म्हणजे बावळट स्वभावाचा माणूस आहे त्याला कोणी काही जर सांगितलं ना त्या गोष्टीला हा म्हणत राहते मागं धावायचं हा तर आपण काय करू आता जाऊ चांगलं विचारू तुम्ही तपास केला का कुठला ते मागे काय? बोलले ते का बुवा आम्हाला हिला कामाला लावायचंय हा का तर म्हणलं आपल्याकडे एवढं भरपूर पडले पण ते म्हणले एवढी शिकेले आता मग त्यांना कामाला लावायचं वाटलं त्यांना हा जाऊ द्या बा शिक्षण वाया जाईल हा. तिला बी वाटत ना ती राहिली एवढी काय शिकली येईल पगार पाणी तुम्हाला जरा घरा पाहिजे हा. तुमच्या त्यांचंही म्हणणं बरोबर आहे पण बा हा, शिक्षणाचा काहीतरी फायदा बा हा, त्यांचं काय चाललंय चला जाऊन बघू मग आता काय कसं आहे तिथे गेल्याशिवाय आपल्याला त्यांना विचारून घेऊ चांगलं हो, काय बरोबर आहे की नाही हा, कारण एवढे रुपये द्यायचे 2 लाख भरायचे ना नाही ना जास्त आहे 2 लाख 2 बोलले 2 दोन बोलले का दोनच बोलले हो हा 50,000 ते भरणार रे हा. 50,000 तुम्ही देणार रे 50,000 मी आणि हिच्या काही मागितले सांगितलं असं आहे का मग हा बरं चला बरं मग चला बरं पाहू काय व्हायचं बस आता काय आता मी तेच विचार करत होते चहा पिऊ का बसू काय नाही करू नाही आता पाहुणे रावळे आले ना हा, मस्त काय स्वयंपाक बनव स्वयंपाक बरोबर म्हणजे पोरं 2 घास जेवून जाईन तो पाहुणा आला ना तोही जेवण बरं राम राम या काय नाही येस झालं बा आपलं शिकराला म्हणजे कळत भेटला असं हा. तेच म्हणलो त्यांना सांगा चालेल आणि काम काम झालं हा झालं म्हणजे आता फक्त डायरेक्ट कामावरच जायचं हा पैसे भरायचे आज पैसे भरायचे उद्या लगेच काम जॉईंट आहे उद्या लगेच हा म्हणजे या ऑर्डर आलेली आहे या आता पैसे द्यायचे आणि लगेच ऑर्डर लगेच ऑर्डर आहे ऑर्डर लगेच देणार आहे का लगेच जॉईंट आहे पण ते विचारपूस करू घेते चांगली हा हा परमानंट आहे का हा हा सरकारी ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही ना नाही नाही सरकारी कारण ते जाऊ द्या. लोक आहे ना माणूस आहे ना माणूस आम्हाला असा भेटला हा. दुसरी कोण 10-10 लाख रुपये 5-5 लाख घेतो पण माझं त्यानं 2 लाखाचं काम केलं म्हणलं मग कसं गावातला आहे तुमच्या हा, नाही नाही बाहेरचं आहे काही पहिल्या ओळखीचं आहे काही नाही नाही काही नाही एकदा चहा प्यात पाहता ओळख बोलली तो म्हणा मी नोकरीचं काम करतो म्हणून सर्विस लावायचं एकदा आम्ही हॉटेलवर बसतो चहा पे म्हणजे ते चहा पेत होते साहेब होते ते कटाळी चहा प्याला तिने माग चहा सरकवून दिला म्हणा हो पाहून प्यायचं तुम्ही चहा तुम्ही तेच प्यायला हा चहा पेलो तेव्हा म्हणलो काय काम करतं म्हणून मी नोकरी लावून देतो पण दाजी ते मामा म्हणत होते आमच्याकडे काही कामाची गरज नाही एवढं बाहेर असतात म्हणून तर कामाला लागायसाठी 10-12 जाऊन तू इकडे आहे का हा झालं काम ये बा झालं काम ठीक. झाले पण सांगायचं का असं आहे मला जॉबचं काम करू राहिले जाऊ दे ना आपण म्हटलंय ना आनंदाची बातमी एकच दोन देऊ खुश खबर द्यायची असेल तिला नाही सांगितलं मी तुम्हाला पण सरप्राईज मग सांगितलं ना त्यांना. सरप्राईज हा मी त्यांना आता लावते सांगितलं सांगितलं तुम्ही सांगितलं का मी तिने आख्या कंपनीला पेढे वाटले तिने खुश झाला असं. लगेच पेढे वाटले एवढे आनंद आहे माहिती का आम्हाला एवढा आनंद झाला का सांगता पण येऊन नाही राहिलं तुम्हाला पेढे आणून ठेवले फ्रीज मध्ये आता संध्याकाळी तुम्हाला एक बरं झालं काय झालं माहिती का दाजी तुम्हाला एक सांगतो आम्ही महापौराचे पैसे भरले हा 5 लाख रुपये पोराला कामाला येतो पगार राहील पण 40-50,000 रुपये त्याला म्हणलं चांगले गाडचं एवढे आपले पगार आहे महिन्याला 5 लाख रुपये भरले हो मी काय नाही मग तुमचं पोरा 8 दिवसात पराधान करतो ना आता आपण अशा पोटीच भरले ना 5 हा लाख. मग आणि तुम्हाला सांगतो 5 लाख घेऊन गेला फोन शिवच्या कार्ड काढून फेकून दिले असे नालक लोक लय नाही, राहते नाही. मग आता तुझं नवरा कामाला आहे का नाही ना हा त्याचे सुद्धा मी पैसे भरले होते त्याचं शिक्षण आहे मला असं फसवलं त्यांनी
हा का हा इथं होता याचा हा, हा. तर मला पण फसवून अजून तो म्हणतो होईल काम अजून काही काम झालं नाही मग तुमच्याशी फोन फोन बोलत आहे का आता तर फोन एवढं तर फोनही लागत नाही पण पहिला बोलायचा पण ते सारखे फोन करून त्याला फोनही बंद केला नाही नाही मग- पण हे साहेब तसे नाही मग नाही का लय इमानदार मग त्याला हा, म्हणलं वा, बाबा वा, दाजी. आहे आपल्या घरी एवढं चांगलं तुम्हाला 2 लाख भरायचे आता आम्ही कोणाला हा. देणार आहे पण तुम्हाला आमचे परत करावंच लागणार आहे नाही नाही बरं आहे परत की नाही? हा आता ते म्हणते ती नोकरी लागल्यावर मग देतील या बा ती. कॅटिंगला तिला 40,000 रुपये महिने 40,000 महिना. येचल मध्ये हा हा याची आली मला पण ते कॉन्ट्रॅक्टच असेल हो. तुम्ही नाही, काय नाही. म्हणते पण? कॉन्ट्रॅक्ट बेस कारण याच्याला भरतं नाही आता सध्या कॉन्ट्रॅक्टर आहे ना म्हणजे 12-16 याच्यात घेतलं असतं हा का? 12-16 हजारामध्ये पण ते नाही, नाही, 40,000 नाही. 40,000 किती म्हणजे बोलले ते 50,000 रुपये आसपास आत राहिले म्हणते. ते ना 40 पर्यंत तर वाढतो रे ते म्हणा 1 लाख रुपये दिलं तर टेम्पोरवारी 2 लाख दिले ना साहेब टेबला खाऊन लगेच जॉईंटिंग डायरेक्ट परमनंट चार्ज अरे. म्हणजे आता ह्या हातात घ्यायचं आणि ह्या हातात द्यायचं असं त्याने मला 2-3 ऑर्डर सांगितलं रेल्वेची भरती चालू आहे एचएलची भरती चालू आहे एस टी बसची भरती चालू आहे. मला एस टी बस नका नाही ते लय लोकांना खेटायला लागत म्हणलं yes, yes, हा. बरं मग चांगली गोष्ट आहे बरं एक करा चहा पण त्या नाही चाय तू आता साहेबाला फोन साहेबाला करा बोल. बोलून. हा चला येणार फोन करा त्याला. येणार ते ना फोन करा आम्हाला वेळ आहे तेवढे हो ते लगेच येऊन राहिले तर त्यांच्या हातात पैसे दिला ना म्हणजे कसं आहे? म्हटले नाही येतील आता त्यांना 5 वाजता ते येईल ठेवले 5 ते 4ला दादर होती हा ते मग बोलून घेऊ त्या देऊन टाकू पैसे जातात नाही पैसे तुम्ही आणले का घेऊन आलो ना मग आता मी तुझ्या मला हा तो दिला नाही, ना का पन्नास? अहो, दिले ना नाही मला काय झालं माहिती का बाई नाही पोराचं काम झालं मेवण्याला बोलून बोलून महापौराचं आले वाटतं आले महापौराचं काम नाही झालं तुरंत तरी झालं भाऊ. साहेब राम राम. बस 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 बसा, बसा. बस 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 हो, बस ठीक आहे. हा, बस बस बसा. मी खाली बसतो ये साहेब आहे. ये का होते? ये साहेब यांना कुठं पाहिल्यासारखं वाटतं बरं का? ते पुरीचे सासरे ये मामा आहे पोरीचा मामा आहे. मावशी ती पोर इथं माझी गेली ना ती पोरगी सुने माझी हा का हा ती शिक्षणाकरता आम्ही ठेवलो त्याचं आता आपल्याला लय गिऱ्हाईक आहे हो पाहुणे हा, लय गिऱ्हाईक आहे. म्हणजे असं इतके लोकांनी आपल्याला म्हणजे असं चांगलं सांग. नसतील ना एवढे हा का? राहत नसतील. जय माग सर का तुम्ही काय करू राहिले? पाय दाबत होते. सांगा. कशाला फायदा आहे पाय दाबत होते ना. पाय दाबायचे काय? साहेब तुम्हाला आहे पैसे द्यायचे त्यांना पाय दाबायचे काय काम? अहो त्यांना आनंद गेली का ती झाला. नाही नाही काय झालं बरं काय एवढं माझी सून डबा घेऊन गेली का कामाला लागली का ती. हा? लागली कामाला नाही उद्या काय उद्या फायदा राहिले नाही नाही त्याने काम केलं ना आमचं केलं ना लय लवकर. मग डबा घेऊन पाहुणे गेली तुम्ही कुठले साहेब कुठले तुम्ही उठवाडीचे उठवाडीचे का म्हणजे जुन्या उठवाडीचं राहिलं तसं मी आहे ना मुंबईला आहे फोन राहायला. चालू केला तुम्ही कोणचा? फोन लागत आहे अहो, फोन काय ते का त्यांच्याकडे नंबर फोन आहे हा पहिला लागत नंबर पहिला नंबर हा यांना लागत असेल यांचा फोन लागत पहिली ओळख होती का तुमची हो हा नंबर माझ्याकडे 10 वर्षापासून पाहुणे जवळ यांच्याकडून पैसे घ्यायचे ना त्यांचा फोन लागत असेल एक मिनिट थांब. काय चालू आहे मला काही कळलं नाही आका तुला माहितीये का हा. महापौराच्या टायमाला 5 लाख रुपये भरले ना हा. तर हाच माणूस होता मग हाच माणूस आहे माझे पण पैसे यांच्याकडे याचं नाव सामे हा गेला लोक साहेब म्हणते काय हा. मग तुम्ही मला ओळखीत्या का हात पाडी जाऊ द्या का पैसे दिले नाही आम्ही हा? माझ्या पोराच्या घरात दिले का रे तुम्ही ओळखी का हा? ओळख दिली पाहिल्यासारखं वाटतं ना कुठेतरी. 5 लाख रुपये घेऊन मला लागले बा तो. आता तुमच्या तू काय म्हणला होता महापौराला मला का तुमच्या पोरात लगेच कामावर लायचं म्हणा अरे, तुमचं नाही आठवत एवढं मला. नाही काय म्हणतो आता म्हणजे पोराचं पोराचं नुकसान केलं की नाही? अहो, काय करायले? उभे थांबा आवाज बरोबर आहे रे? मग का बरं? पहिले पैसे याच्यात सोडायचे नाही उभा राहा हा. उभा राहा अजून पैसे दिले ना तो येतात ते काव बसाल की पहिले 5 दिले ना भावाच्या पोराचे ते कुठे आहेत ते हा? पावऱ्या बघ त्या पावऱ्याने ओळखलं तुला माझ्या पाहिल्यासारखं पोराचे वाटलं आता सुनाचे पैसे ते खायचे पहिले थोडी बॉडी बिडी चांगली होती त्यांच्यावाली. आमच्या जावायचे बी पैसे भरत नव्हते त्यांनी टाक पैसे ते जावायचे पैसे टाका आणि माझ्या भावाचे अहो, पण ते पैसे तुम्ही टाका पाठवलं ना कागदपत्र त्यावेळेस कागदपत्र कुठे दिले तुम्ही कुठं दिले दिले ना तुम्ही मग कागदपत्र माय पोराचं काय झालं हा? महापौराचं काय झालं तुमचं पोरग 10वी फेल होतं तुम्ही 12वी पाचशे कागदपत्र बनवले आणि मग दाई पेल वाजता पकड 5 लाख काय घेतो ते मोठा 5 लाख काय कामाला लागायची लागायची घ्यायची ना. आम्हाला लावायचे पण मला तो कागदपत्र बोलला होता तुमचे दहावीच्या दिले. बेसवर घेणार आहे हो असं ते बाय माणसं कशावर? तू बोलला होता मला का दाई नापास असू द्या तरी मी काम तुम्ही करतो. म्हणे शिपाई मध्ये चालणार नाही म्हणे मी शिपाई मध्ये जायचं होते हा? शिपाई मध्ये ते व्हायचं. उद्या करू नको हा.
हा एकच सांगतो. पण तुम्ही हो काय परत दिले मी ना. बरं का हा माणूस मला भेटत ना मग त्यालाच काढला बरं का माझे पैसे घ्यायला मला एकदम मी झालो मग जेव्हा खात्री केली मग तो कामाला लावला दावी नापाशी पोलीस स्टेशन तू काय हा. आता या महादाजीच्या पुरीला हा, 2 लाख तू येचेला कामाला राहिला का? मग विशेष नाही अहो ग्रॅज्युएशन व्हायले हा का? तुम्हाला पाहिजे का काय पाहिजे का लावतो का नाही काय पाहिजे? खात्री करा पैसे द्या फक्त म्हणजे? पैसे द्या तुम्ही काचे पैसे आता परत पैसे हा? अहो, हे ते मुली लावायचे यांच्या आल्या. आता हे कर असं कर असं कर बिगर पैसे द्यायचे आता येत आता काचे ए आके थांब हो. ए थांब तुला पैसे देतो हा. पण कधी आधी कामाला लाव, नंतर पैसे दे. महिने ऑर्डर दे काय माहिती का अहो ही लई मोठी साखळी आहे. काची? हे बघा असं पैसे वाटावला खाली वर सारखायचे का? हो लय मोठी साखळी आहे. 5 लाख अशी थोडीच जात्या हा का? सगळे वाटून जाते सगळे ते हा. पैसे एक काम करा याच्या वाट्याची साखळी याला द्या हा. आता आणि मग साखळी पुढच्याला देऊन साखळी याला द्या. महाप्रसाद देऊ नाही, आवडतो. तुम्ही मला मारा आणा पण तुमची पोरगी लागणार नाही मग किती नाही, नाव नाही, करा? नाही, नाही, नाही. नाही लावायचं. आमचे पोरं लागले अहो, नाही ऐका, तर तुमच्या दोनच केस अशा आहे ना ह्या रखडून पडल्या होत्या ते बी काबर कागदपत्र आहे म्हणून. आम्ही पैसे कशासाठी देतो ते कोणी? काम तिथे जाऊन लगेच पैशासोबत हालचाल कागदपत्र करू. पाहिजे. हा? यांनी किती लोकांना बरं, ऐका, आपल्याला काय माहिती? तुम्ही पाहिजे काय म्हणतो रे आपण तुम्हाला सांग रे. हा? काय म्हणतो तू? तुम्ही जाडू धर, जाडू. धर. हा? जाडू रे. या बाबा. तुला आज लय पैसे या बाबा. अहो, लागलं का नाही? या. अहो, मला बसच प्रॉब्लेम. लोकांना गुडघ्यात आहे, पैसे मला गुडघ्यात आहे. लोकांना पैसे लागलं, लागलं. आता परत किती लोकांना फसवलं? ओ दाजी दाजी इकडे दाजी. लय जणांचे काम झाले ते. लय जणांचे काम किती झाले. लोकांना एक पैसे मिनिट पाठवले? हो का? माझा दाजी बावळट माणूस आहे हा. कोणला काही बोलला का त्याला हा म्हणतो त्या गरीबाकडून 2 लाख घेऊन राहिला आणि त्याची पोर सासरा नांदाची अहो, लावून देणार आहे ना मी. नाही काय नाही नाही लावले भाऊ, तुम्ही ना. माझ्या अरे, तू नावावर लावायचं तर लावणार नाही का? हा? बाई, या. लावू का? तू कोण लाव? अहो, का बरं लावलं तुम्ही याच्याला? लाज घालला? अहो, हा? नका ना मारू. कशाला मारायले? पैसे दे एक तर बाबाची माणूस आहे पैसे ती. दे का नाही? अशा माणसाला बरं, मी काय करायला त्याला पाहिजे. किती आनंद झाला माहिती का हा? नाही. मग बरं मला एक सांगा तुमचं पोरग झालं का 12वी क्लिअर झाली का कोणाची माझं पोर ग्रॅज्युएट पण तरी कामाला नाही नाही लागला लावायचं. अजून. आणि चला चला लावून देतो लावून देतो आम्हाला लावायचे नाही पोरं. आम्हाला लावायचे पैसे पाहिजे. टाक. आमचे पैसे टाक. पैसे पाहिजे अहो, 10 वर्ष काय झाले. पाच? ए बाय. तर 10 मग वर्ष झाले आता मग काय करायचं? हा? अहो, पैसे वाटल्यावर गेले सगळे थांबा माहिती दाजी नाही एक काम करू याला उघडा करू उघडा करू याला इज्जत लेप नका, देऊ इज्जत नका. लेप देऊ लेप इज्जत- इज्जत नका नाही नाही करू. तू देतो तुम्हाला नाही नाही उघडा करून मिरवणूक अहो, देतो ना लेप पैसे. लेप देऊ अहो, पैसे देतो ना कधी? पैसे तू देतो याच्या पुढे कशी काय होते का? नाही उद्योगात करावं लागते मी बरं, मी बरं, जग बरं. केला. आता- मार्ग करा समस्या आहे काय समस्या? समस्या हा? रताळ्याची समस्या वाटली. एक पोर कामाला लागते तो आपण भाडं. हा? अहो, बस बस बरं हा? थोडे बरं पैसे काही देणार थोडे थोडे काही देणार बोलबाट खेळ. हा? देतो. का अजून हा? 50-50 आता टाकी तो हा. त्याच्यापेक्षा जास्त नाही हा, टाकते ना. थोडे थोडे 5 लाख आहे पैसे भावाले. मग देतो तुम्हाला. थोडे थोडे पैसे द्यायचे टाक टाक लगे टाक आणि इथून पुढे कोणाला फसवायचं नाही एखाद्या आता कोणाला काय नको रे ते फसवायचं कधी? नाही, हा? आता लक्षात कोणाला ठेवा, फसवलं? कोणाला फसवलं तुम्ही नाही. फसले का रे? मग? नाही, आम्ही खरंच फसत पैसे होतो, नाही. तुमच्यामुळं बरं झालं आम्ही आलो. बरं झाले पैसे नाही दिले आपण पैसे टाकले टाक पैसे पटकन निघडून नाही टाकलं, टाकलं. टाक जे टाकायचे नाही नाही दाखवा ना नाही तुमचे. बाई, पैसे नाही दिले आम्ही आलो बरं झालं इकडं आपण लाख लाख रुपये टाक हा, घे. लाख लाख नाही ते. कॅनर घे, कॅनर. एकदाच यायचे. अहो, एवढी कॅपॅसिटी नाही आई, त्याची. पैसे कॅनर घे, कॅनर घे. 100 लोकांना दुसऱ्या अकाउंट कोण टाक 100 लोकांना घे, पैसे स्कॅन घे. झालं पा. हा. 50. लोकांची 5-5 घ्यायला बरं आपण खात्याच्या चालला. कानात कोटीनं पैसा पडेल असेल हा येत हो, ये लोक ये लोक गरीब लोकांना लुटल्या. जर पळून गेला ना परत कुठं नाही, आता नंबर आला ना माझा. पोलीस स्टेशनला जाय पैसा नाही नाही तुम्ही पोलीस स्टेशनला गेले ना मग केस फोटो चालू काढून मग. घ्या, ते फोटो तुम्हाला काढून सोयीस्कर आहे मग. हा? ते मला सोयीस्कर आहे. रोज तर नाही मध्ये काय टाकून देऊ हा? हा पैसे नाही, दे ते ना. हा, आतापर्यंत किती लोकांनी लुटलंय. अहो हा. मध्ये ना मध्ये जाणं लय सोपं आहे ते. हा रे? गेलं ना ते मधलं सगळं व्यवस्थित मग तू व्यवस्थित कधी गेला ते परवडेल ना हे बाहेर तरी व्यवस्थित हा, राहते बाकीच्या लोकांना तर असं पैसा नाही, तू पडेल. फसवणार नाही बाहेर त्याला असं. अहो, असं नाहीये. नको 5-50 वर जाऊ टाकू. दे त्याला, जाऊ दे. 5-5 वर्ष. आता हो दाजी हो दाजी जाऊन दे गाण जाऊन दे नका काय वेळ. लिख रे बाबा बाहेर येऊ का मग? 4.5 लाख राहिले हा. नाही पाठका ती बाईला मारते हो. आमचा मग एक गेले जरा तुला अक्षरपत्र बाईले मारा ती म्हणे. नाही काही गेली. बरं मी काय तुम्ही आले, होतो तुमचं बरं झालं वाचलो आम्ही. बरं झालं मी कोणाचं काय आहे होतो बा? बावण्याच्या आरी ना मी 5 किलो मटण आणलो खाऊन तरी जा आता विचार चला 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 आता चला मला विचार नाही काही नाही हा? काही करत्या